श्रीराम समर्थ. शाब्दिक आत्मज्ञान हे अगदी व्यर्थ आहे असं आपल्याला महाराज सांगतात. मग त्याच्यासाठी ते उदाहरणं देतात की कल्पना करा की एखाद्या भिकाऱ्याला रात्री अगदी सुख स्वप्न पडलं की मी सुवर्ण सिंहासनावर बसलो आहे, पण तेवढ्याने तो खरा राजा होईल का? दुसऱ्या दिवशी पुन्हा अन्न नाही आणि तो भीक मागणारच आहे. किंवा एखाद्या राणीची दासी जी राणीसाठी दागिने नेते, ती काही त्या अलंकारांची मालकीण होत नाही. ती कायम गरीब आणि पोटार्थी किंवा भारवाहक अशी दासीच राहते. किंवा अगदी अजून पाळण्यातच असलेल्या बालक बालिकांचं लग्न लावणं, त्यांना मारे अगदी पाळण्यात सुद्धा बाशिंग बांधलं, जय जयकार करीत वरात काढली, पण त्या अजाण मुलांचा विवाह सोहळा केला, पण त्या क्षणी त्या अर्भकांच्या त्या जोडप्याला मुलगा झाला असं होईल का? नाही. म्हणजेच शाब्दिक आत्मज्ञान हे असंच आहे की ते नुसतं बोललं तर काही उपयोग नाही. म्हणून साधन न करता आत्मज्ञानाच्या गप्पा उगाच मारू नयेत. या वरील 3 दृष्टांताच्या पोकळ पांडित्याचा फोलपणा दाखवून साधन केल्याविना स्वस्वरूपाचा अनुभव कदापि येणे शक्य नाही हे महाराज आपल्याला ठामपणे सांगतात. म्हणून साधन करत राहावं, त्याच्या मागची भूमिका ही भाव हा अत्यंत चांगला असायला हवा. त्याच्या मागे भगवत प्राप्तीची भावना असायला हवी. श्रीराम समर्थ.